नमस्कार सर्व मैत्रिणींना, ताई दादा जे कोणी व्हिडिओ बघत आहात त्यांना नमस्कार। तर आज आहे 1 डिसेंबर आणि आपल्या 2025 मधील हा शेवटचा महिना, त्यामुळे तुमच्याशी थोडंसं बोलावंसं वाटलं। प्रत्येकाच्या 2025 मधल्या काही गोड, काही कडू, तर काही अगदी कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारख्या अनेक गोष्टी असतील ज्या आपल्या आयुष्यामध्ये घडून गेल्या 2025 पर्यंत, बरं का, पर्यंत 2025 नाही सांगत मी। त्यातल्याच काही सुखद, काही गोड, काही कडू आठवणी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। कडू नाही, शक्यतो सुखदच आठवणी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आपण कसं म्हणतो बघा की एखादं वर्ष आपल्याला खराब गेलं ना की आपण म्हणतो की 2000 समजा 2025 खूप बेकार गेलं, मला पुन्हा हे वर्ष असं कधीच जायला नको। खरं तर त्या वर्षाचा दोष नसतो, 2025चा काहीच दोष नसतो। ते नेहमीच घड्याळाप्रमाणे चालत राहतं। 2025 जसा आला तसा 2026 पण येणार आहे। दोष आपल्यामध्ये असतो, कधी आपण माणूस ओळखायला चुकतो, तर कधी आपल्याला ओळखायला माणूस चुकतो, त्यामुळे ते वर्ष खराब जातं। कधी कधी आपल्या हेल्थकडे, आपल्या आरोग्याकडे आपलेच दुर्लक्ष होतं आणि म्हणून आपल्याला हेल्थ इश्यू खूप लागतात आणि मग आपण म्हणतो हा पूर्ण वर्ष दवाखान्याला गेला। पण तसं नसतं। तुम्ही जर सुरुवातीपासून ठरवाल काही गोल तुमचे की या वर्षात मला हे अचीव करायचंच आहे, तर तुम्हाला कुठलंच वर्ष खराब जाणार नाही। पण तुम्ही जर सतत मागचे विचार करत बसाल, म्हणजेच निगेटिव्हिटी, ह्यातनं मी पण गेलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, तर असं जर तुम्ही म्हणाल की नाही माझं काही चांगलं नाहीच आहे, तर नाहीच चांगलं होणार आहे तुमच्याबरोबर। पण जर तुम्ही म्हणाल की नाही माझे दिवस खूप छान येणार आहेत, आता 2026 मला खूप सुंदर जाणार आहे आणि 2026 मध्ये किमान एक गोष्ट अशी मी ठरवणार आहे की मला त्या वर्षामध्ये पूर्ण करायची, आणि मी 2025 मध्ये ना एक गोष्ट ठरवली होती बघा, इतकी मनापासून ठरवलेली आणि ती पूर्णत्वाला आली। थोड्याच दिवसात मी तुम्हाला सांगेन की ती माझी एक वैयक्तिक गोष्ट होती की ती काय होती, आणि तुम्हालाही आवडेल ते ऐकायला असं मला वाटतं। पण एक गोल जर आपण ठरवलं ना की नाही मला हे करायचंय, तर ते आपल्याकडून होतच बघा। लक्षात घ्या, 2025 1 डिसेंबर हा दिवस आपल्या आयुष्यात आता पुन्हा कधीच येणार नाहीये, ना की आपण 2025 पुन्हा बघू शकणार आहे। त्यामुळे हे आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा 2025 मधला शेवटचा आहे। आणि जसं जसं वय आपलं वाढतं ना, एक एक वर्ष आपण तुम्हाला थोडक्यात सांगते बघा, पहिले 1 ते 10 वर्ष आहे ना खूप दंगा मस्ती एन्जॉय करण्याचे दिवस असतात। 10 ते 20 हा फक्त अभ्यास, आई वडिलांचे ऐकणे यामध्ये वय निघून जातं। 20 ते 25 हा आयुष्यातला करिअरचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो। 20 ते 25 हे वय ज्याचं वाया जातं ना, त्याचं आयुष्य वाया जातं, हे मी अनुभवलेलं आहे। त्यामुळे 20 ते 25 या वयामध्ये फक्त आणि फक्त करिअरकडे फोकस करायचा। 20 वयापर्यंत अभ्यास असेल, काय असेल, एन्जॉय असेल ते करून घ्यायचं। 20 ते 25 दोन्ही सोबत करावंच लागतं की आता हे आपल्या मुलांसाठी सांगते मी, आपलं तर सगळ्यांचंच, आता सगळे जवळजवळ आपण 30च्या पुढचे, 35च्या पुढचे आहोत, पण आपल्या मुलांसाठी त्यांच्याकडे 20 ते 25 हे वय एक सोनेरी गोल्डन इयर असतं की 5 वर्ष, की इतकं लक्ष द्या त्यांच्याकडे 20 ते 25 या वयामध्ये की खूप जास्त लक्ष द्यावं लागतं। आणि तो जर काळ आपला चांगला गेला तर पुढचं सगळं फ्युचर ब्राईट आहे। तर सांगण्याचा उद्देश हा की पहिले 1 ते 10 वर्ष एक बालपण म्हणून जातात, 10 ते 20 हे वय आपलं शिकण्यामध्ये जातं, म्हणजे 9वी असेल, 10वी असेल, हे सगळं होऊन जातं। 20 ते 25 करिअरचा टप्पा गाठण्याचं वय आहे। 25 ते 30 हे वय बघा लग्नाचं वय आहे। तुम्हाला सगळं पटत असेल माझं, 25 ते 30 हे सध्याच्या मुलांचं योग्य लग्नाचं वय आहे। 30 ते 40 म्हणजे 25 ते 30 आणि 30 ते 40 हे वय आपल्या मुलांना, म्हणजे एक मूल होतं, 2 मुलं होतात, या सगळ्या टप्प्यासाठी आहे। 30 ते 40 हे वय आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी आहे, त्यांना संस्कार देण्यासाठी आहे। 40 ते 50 हे वय पुन्हा मुलांच्या करिअरकडे लक्ष देण्याचं आहे। आणि 50च्या पुढे आपले आरोग्य, आपली सुना, आपली मुलं यांच्यासाठीचं आपलं पुढचं 50च्या पुढचं आयुष्य आहे। तुम्ही थोडासा विचार करा की फक्त आणि फक्त आयुष्यातले 1 ते 10 हेच वय आपलं एन्जॉय करायचं असतं। त्यानंतर आपल्या डोक्यावर ज्या जबाबदाऱ्या चालू होतात की आपल्याला आई म्हणते तू 5वीला गेलीस, तू 6वीला गेलीस, आता 10वी आली, आता आता असा अभ्यास झाला पाहिजे, आता तसा अभ्यास झाला पाहिजे, सगळं बर्डन असतं, सगळं बंधन असतं। त्यामुळं माझ्या मते की जो दिवस येईल ना, मी तर आता हेच ठरवलंय की आजच्या दिवसाचा विचार करा
भविष्याचा करू नका म्हणायचं नाही, पण भविष्याचा विचार करून मला माझं वर्तमान खराब करायचं नाही ही एक जिद्द मनामध्ये ठेवा. आणि मग बघा 2026च काय, तुम्हाला कळणार पण नाही वर्ष आलं कधी बदललं कधी, कारण आपलं सगळंच चांगलं होत जाणार आहे. आता बोलूया 2025 बद्दल. तुम्ही पण प्रत्येकानं छोटीशी एक आठवण स्वतःची शेअर करा, मी नक्की वाचेन, कारण त्यामुळेच आपल्याला आयुष्य कळतं की 2025 मध्ये तुम्ही काय गमावलं आणि तुम्ही काय कमावलं. दोनच वाक्य, काय गमावलं आणि काय कमावलं. गमावलं आणि कमावलं असं सुद्धा म्हणता येईल. तर 2025 मध्ये मी काय गमावलं हे तुम्हाला सांगते. 2025 मध्ये गमावलं किंवा सोडलं काही म्हणू शकतो. 2025 मध्ये माझा जो संसार होता तो माझ्या हातून सर असा वाळूसारखा गेला आणि आता मला त्याचं काही वाटत नाही. त्या वर्षभरात मी त्या गोष्टीचा खूप त्रास करून घेतला. म्हणजे 2025-24 मध्ये माझा संसार तुटला, जे मी कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं. कारण सगळ्यांना माहिती आहे की मी हे जे लग्न आहे माझं आत्ताचं ते मी खूप टिकवण्याचा प्रयत्न केला होता. पण जाऊ दे, ज्याच्या आयुष्यात आपली किंमत नाही त्याच्या आयुष्यात आपल्याला काही गरजच नाही असं मला वाटतं. म्हणजे मी फक्त एका कोणा व्यक्तीबद्दल बोलत नाहीये, सगळ्यांबद्दल सांगते की ज्याच्या आयुष्यात आपल्याला स्थान नाहीये ना त्याच्या आयुष्यात थांबायचं नाही. कारण आपणच फक्त कुणाच्याच आठवणी काढून चालत नाही, तर समोरच्याला पण आपल्यावर तेवढी माया लागते. नातं क्षणात तोडणारी माणसं सुद्धा मी बघितली आणि अनेक नवीन माणसं म्हणजे मैत्रिणी असतील अशी अनेक नवीन माणसं पण मी आयुष्यात बघितली. आता मी असं धरून नाही चालणार आहे की आत्ता या वर्षी माझ्या आयुष्यात आलेली माणसं मला पुढे मरेपर्यंत पुरतील, नाही. कारण कुठला दिवस कुठल्या नात्याचा शेवटचा असेल ना हे सांगता येत नाही. त्यामुळे राग रुसवा हे सगळं सोडून द्या, अहंकार सोडून द्या, मीपणा सोडून द्या. आयुष्य खूप सुखद आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. आपण प्रत्येक दिवस सासू काय म्हटली, नवरा काय म्हटला, बहीण काय म्हटली, मैत्रीण काय म्हटली, शेजारची काय म्हटली, जावेचं असं सासूचं तसं, याच्यात आपण आपला प्रत्येक दिवस घालवत असतो आणि आपण आपलंच नुकसान करून घेत असतो. 2025 मध्ये मला आयुष्यात नव्हते एवढे हेल्थ इश्यू मी बघितले. तसं तर कष्टाला मी कधी घाबरले नाही. खूप वर्ष मी कष्ट करत आली आणि अजूनही मी माझे हातपाय छान चालावे, देवाला मी हेच मागते की मी शेवटपर्यंत माझ्या मुलांसाठी काहीतरी करावं. पण माझ्या लाईफचं म्हणाल तर सुख कमी आणि जबाबदाऱ्या जास्त बघितलेली मी आहे. आत्ता सुद्धा मी 2 मुलांची जबाबदारी स्वतःवर घेतली. जर मी वाईट असते किंवा मी चुकीची असते तर मी मुलांची जबाबदारी कधीच घेतली नसते. दोन्ही मुलं मी तिकडं सोडून मी इकडे आले असते आणि मी माझं लाईफ एन्जॉय केलं असतं. पण नाही, मला ते करायचंच नव्हतं. कारण माझी मुलं ही माझ्या पोटचे गोळे आहेत. पुरुष सहज आपल्या मुलांना सोडून राहू शकतात, पण एक आई आहे ना, म्हणजे एक आई आणि बाप दोन्ही बनू शकते, पण एक बाप कधीही आई बनू शकत नाही. हे तुम्ही तुमच्यावरून सांगा. ज्यांना वडील नाही आहेत त्यांना हे गोष्ट लक्षात येईल की एक आई आहे ना, बाप सुद्धा बनू शकते वेळेला. ती धापे दाखवू शकते, ती कमवू पण शकते, ती स्वयंपाक पाणी संस्कार सगळं देऊ शकते. पण एक बाप साधं घर पण नीट भागवू शकत नाही, चालवू शकत नाही जेव्हा ती आई घरात नसते. आणि माझी तर मुलगी होती, मुलीला संस्कार देणं किंवा मुलीला आईची गरज किती असते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझी दोन्ही मुलं म्हणजे माझा उजवाडावा हात आहे आणि त्या मुलांना सोडून जगण्याची कल्पना पण मी कधी करू शकत नाही. ही गोष्ट वेगळी आहे की अखिलेश पुढे जाऊन उच्च शिक्षणासाठी लांब जाईल. आता मी काहीच त्याला म्हणणार नाही, कारण तो मोठा झालेला आहे. ओवीला पण जर 10वी-12वी नंतर कुठे बाहेर राहावं वाटलं तर ती खुशाल राहू शकते. पण जोपर्यंत त्यांना माझ्या पंखांची गरज आहे, माझ्या पंखातल्या उभेची गरज आहे, तोपर्यंत मी त्यांना देणार. आणि त्यानंतर म्हणजे ते आहे ना, ते गाणं आहे बघा कुठले तरी, जा पिलांनो जा झाल्या तिन्ही सांजा, काहीतरी आहे, मला आता आठवत नाही, तर मी छान म्हटलं असतं. मला गाणी खूप आवडतात. जे आपापल्या घरी पक्षी जातात असं काहीतरी गाणं आहे बघा ते. तर त्यांचं घरटं त्यांना तयार करेपर्यंत आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी रात्रीचा दिवस करते, सतत विचार करते. आणि या विचार करण्यामुळं आणि मेंटल हॅरॅसमेंटमुळं मला या 2025 सालामध्ये खूप दुखणी मागं लागली. कसं आहे तुम्हाला सांगते, डिप्रेशनच्या 2 गोळ्या होत्या, त्याच्या 4 झाल्या. त्याच्यातून मला विचित्र त्रास झाले. मात्र मी सेवा आणि माझे जे उपाय ते कधी सोडले नाही.
माझ्या जागेवर जर दुसरी एखादी असती ना तर कधीच संपून मरून सुद्धा गेली असती. पण मी नाही, मी तशी नाही आहे. मी जिद्दी आहे, मी खूप जिद्दी आहे. म्हणजे माझ्यात एवढी जिद्द आहे ना की मला 100 वेळा जरी समोरच्यानं पाडलं तरी मी पुन्हा उभी राहील, एवढी माझ्यात जिद्द आहे. म्हणजे मी कधीच कुठल्याच परिस्थितीला आजपर्यंत घाबरलेले नाही. आणि तुम्हाला सांगण्याचा उद्देश की तुम्ही पण घाबरू नका इतक्या आणि मला काय म्हणायचंय, सत्याचा मार्ग धरा. आता एक उदाहरण सांगते, मला खरंच नाव काढायचं नव्हतं, पण ज्या गोष्टीमुळं किंवा ज्या व्यक्तीमुळं मी तो संसार सोडला ना, ती व्यक्ती आजपर्यंत ते सिद्ध नाही करू शकले की मी वाईट आहे. फक्त अंदाज लावत बसला. मात्र त्याच्या हाती ना कधी लागेल आणि ना कधी लागणार आहे इतकी मला माझ्यावर हे आहे की मी कशी आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा दुसऱ्याला सिद्ध करण्यासाठी स्वतःचं आयुष्य वाया घालवू नका, तर स्वतःसाठी जगा, आपल्या मुलांसाठी जगा. मुलं सुद्धा उद्या आपली नसतील कदाचित, कारण त्यांना त्यांचं लाईफ आहे. पण आपणच आपल्या डोक्यावर आणि पाठीवर शाबासकी दिली पाहिजे की वा तू करून दाखवलंस. हा दिवस आपल्या आयुष्यात येईल. सोबतच माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्यावर कायम होता. आणि वर्षाच्या शेवटी त्यांचंही आता खूप वय झालेलं आहे, माहित नाही अजून माझ्या आयुष्यात त्यांचा डोक्यावर हात मरेपर्यंत असावा ही माझी इच्छा आहे. खूप इच्छा आहे माझी की म्हणजे माझ्या अंगाचा थरकाप होतो जर मी असा विचार जरी केला की माझ्या आयुष्यात आईचा किंवा वडिलांचा हात नाहीये. पण शेवटी कसं आहे, झाडावर पान पिकतं तेव्हा आपल्याला थोडीशी मनाची तयारी करावी लागते. आता वडिलांचं वय जवळजवळ 72 तरी आहे आणि आई पण आमची 65ची आहे. त्यामुळं या गोष्टी होणार ते कधी ना कधी नक्की आहे. पण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत आम्हाला त्यांना सुखी बघायचंय आणि माझ्या सगळ्याच कुटुंबाला मला सुखी बघायचंय. जे कुणी माझं सगळं कुटुंब आहे त्यांना कायम मला चांगलं बघायचंय, कारण त्यांच्याशिवाय मला कुणी नाही आहे. मी जेव्हा एकटी पडले, जेव्हा मला आधाराची गरज होती, तेव्हा माझ्या सर्व घरच्यांनी मला आधार दिला. आणि आधार कायम पैशाचाच असला पाहिजे असं नाही, तर तो मानसिक आधार त्यांनी मला खूप जास्त दिला. आणि आता म्हणजे आजपर्यंत त्यांची वेळ होती, ते माझ्या मागे उभे होते. आता त्यांचं वय झालं, आता आमची जबाबदारी म्हणजे बहिणींची जबाबदारी बनते की आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकू. आणि आम्ही ते पूर्णपणे छान करतो त्यांच्यासाठी. आम्ही आमच्याकडून खरंच अशी कुठली कमतरता भासून देत नाही त्यांच्यासाठी. आम्ही दोघी मिळून खूप करण्याचा प्रयत्न करतो. पण आई वडिलांच्या काय म्हणतात ते उपकारापुढे ते खूप ठेंगणं असतं, कारण आज 9 महिने आपल्याला पोटात जन्म देऊन आपल्यासाठी त्या काळामध्ये तो काळ खूप अवघड होता. मला आठवतंय की एखादं जर आम्ही वडिलांना म्हटलं ना की दादा म्हणतो आम्ही वडिलांना की दादा आम्हाला एखादा पिक्चर बघायचा आहे, तर त्यांना 3-4 दिवस त्यांची जी कुल्फीची गाडी होती ती त्यांना पैसे साठवून आम्हाला ते नाही म्हणत नसत. त्या काळात सुद्धा 90च्या काळात सुद्धा आम्हाला ते खाऊला पैसे द्यायचे, खाऊ आणायचे, सगळं करायचे. म्हणजे त्यांचे कष्ट आठवले किंवा आईचे कष्ट आठवले. आई सुद्धा दिवस रात्र आमची मशीनवर बसलेली असायची आणि आम्ही पण बहिणी तिला मदत करायचो. आम्ही पण कधी असा परिस्थितीचा हे नाही केला की आमच्याकडे हे नाही ते नाही. आम्ही पण त्यांना प्रचंड समजून घेतलं. म्हणजे अशा कुठल्या श्रीमंती थाट आम्ही कधी बघितलं नाही, हॉटेलचं जेवण आम्ही तेव्हा कधी बघितलं नाही, कारण त्यांची परिस्थिती होती तेवढं त्यांनी आमच्यासाठी केलं. खायला प्यायला कधीच कमी केलं नाही. सगळं पोषक, जितकं खाऊ तेवढं पोषक. मला चांगलं आठवतंय की ते दिवसच वेगळे होते. म्हणजे 90चे जे कोणी असेल 80-90च्या काळातले ते माझ्या या गोष्टी समजू शकतील की कसा होता तो 30 वर्षापूर्वीचा 35 वर्षापूर्वीचा काळ. आणि आता सगळं किती बदललंय. लाईट गेल्यावर एकाच घरात कंदीलच्या प्रकाशात खेळणारी आपण बहीण भावंड, आता आपण प्रत्येक जण घरात जर 4 माणसं असतील तर त्या 4ही माणसांचा चेहरा मोबाईलमध्ये असतो. पहिल्यांदा पत्र पाठवायची असायची किंवा शेजारी पाजारी फोन लावायचे असायचे, तर एका फोनचा आपण 8-8 दिवस वाट बघायचो. शेजारी आमच्या इथं दिवेकर म्हणून राहायचे, त्यांच्या इथं कुणाचा जर फोन आला आजीचा वगैरे तर आम्हाला ना एका मागोमाग एक बोलावं लागायचं. आई आता तू बोलली, आता मी बोल, मग बहीण बोलल, असं आमचं असायचं. आणि आता बघा आपल्याकडं सगळं काही आहे पण आपल्यापासून माणसं दुरावली आहेत. आपल्याला आपल्याच माणसांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. आपण भेटण्याऐवजी आता व्हिडिओ कॉल करतो. आपण भावाकडे जाण्याऐवजी आता म्हणजे बरेच जण
ऑनलाईन हे करतात, काय म्हणतात, रक्षाबंधन ओवाळणी करतात. ऑनलाईन हल्ली साखरपुडे सुद्धा होतात, ऑनलाईन लग्न संस्था सुद्धा आता निघाली आहे, ऑनलाईन सत्यनारायण पूजा निघाली आहे. पण या ऑनलाईनच्या दुनियेत आहे ना, आपण आपल्याच माणसांना खूप जास्त विसरलोय. आपण पैशाच्या मागे, कुणी सगळेच आपण पैशाच्या मागे इतकं लागलो आहोत की आपल्याला हे कळतच नाहीये की आपल्या हातातून आता निष्ठत काय चाललंय. त्यामुळं 2026 मध्ये वेळेतच हे करा की आपल्याला आपली जी आजूबाजूची माणसं आहेत ना, त्याचा एक दिवस शेवट होणार आहे. आणि म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीशी मनापासून बोला. कुणीही चुकलं असेल तुमच्या आयुष्यात, मनातून माफ करून टाका. त्या व्यक्तीशी नसेल तुम्हाला बोलायला जमत, नका बोलू, पण मनातून त्याला दुआ द्या, आशीर्वाद द्या की तुझं कायम चांगलं होऊ दे. आणि फक्त हीच गोष्ट तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्यासाठी उपयोगी पडेल. आता बोलूया हेल्थ इश्यू बद्दल. मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होईल, पण माझ्या या टेन्शनमुळं मी तुम्हाला सांगते, इतकं टेन्शन की माझ्या कमरेच्या मणक्यांमध्ये, मी तुम्हाला सांगितलं परवा गॅप पडला, मानेच्या या मणक्यांमध्ये माझ्या गॅप पडला, त्याच्यात मला गोळ्या वाढल्या, त्याच्यामुळं माझं विनाकारण वजन वाढलं. म्हणजे मी इतकी बारीक होते. आता मी हेल्दी दिसतेय तुम्हाला की हेल्थ नाही आहे, तर हे फुगलेलं अंग आहे गोळ्यांमुळं. तर काही नाही, हे पण दिवस गेले. खूप प्रचंड 2024 सालानं मला मनस्ताप दिला, खूप गोष्टी वाईट घडल्या माझ्या बरोबर. पण असू दे, काही हरकत नाही. ज्यांनी कुणी मला त्रास दिला किंवा ज्यांनी कुणी मला सोडून दिलं, त्यांचं सुद्धा खूप चांगलं होऊ दे आणि त्यांच्या मागणं माझं चांगलं होऊ दे. कारण मी ना कधीच कुणाबद्दल, खरं सांगते, मनापासून सांगते, स्वामींच्या चरणाशपथ सांगते की मी कधीच कुणाबद्दल वाईट चिंतलेलं नाहीये. कायम समोरच्याबद्दल मी चांगलं चिंतले आणि म्हणून महाराजांचा वरदहस्त माझ्यावर आहे आणि असाच कायम राहू दे. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला भरभरून हवं आहे. सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनल सुद्धा आपल्याला 100K पर्यंत न्यायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की जे कोणी व्हिडिओ बघत आहात आणि सबस्क्राईब केलेलं नाही आहे, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. अजून खूप जास्त तुमच्याशी बोलायचं आहे. हळूहळू पुढे दिवस जातील तसं तसं तुमच्याशी मी बोलेन. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. सगळ्यांनी एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ.